एका राजाला 7 बायका होत्या, पण मूल नव्हते. म्हणून तो फार दुःखी होता. आपल्या मागून आपला मुलगा राज्यावर बसावा असे त्याला वाटायचे, पण काही इलाज नव्हता. एक दिवस आपल्या दैवाला बोल लावीत तो जवळच्या जंगलात फिरत होता. तिथे त्याला एक सुंदर स्त्री दिसली. "तू कुठं जातो आहेस?" तिने विचारले. "मी फार दुःखी आहे. मला मूलबाळ नाही. रानात कोणी साधू पुरुष भेटेल आणि माझं दुःख निवारण करील या आशेने मी इथं आलो." "इथं असं कोणी भेटेल असं तुला कसं वाटलं?" "इथं मी एकटी राहते, पण मी तुला सहाय्य करू शकेन. माझी इच्छा तू पूर्ण करशील का?" "केलीस तर मी पण तुझी इच्छा पूर्ण करीन. मला मुलगा दे. मी तुला अर्ध राज्य देईन. मला तुझं सोनं नाणं नको आणि तुझं राज्य पण नको. तू माझ्याशी लग्न कर, म्हणजे तुला मुलगा होईल आणि राज्याला वारस पण होईल." राजा यक्षिणीला घेऊन घरी आला. त्याने तिच्याशी लग्न केलं. थोड्याच दिवसात राजाच्या पहिले 7 राण्या गर्भार राहिल्या. पण राजाचा आनंद फार काळ टिकला नाही, कारण 8वी राणी खरी म्हणजे राक्षसीन होती. सुंदर स्त्रीचे रूप घेऊन तिने राजाला ठकवले होते. त्याच्या वाड्यात धुमाकूळ घालायचा तिचा बेत होता. रात्री राजवाड्यात सर्वत्र सामसूम झाली की ती राक्षसीन उठायची आणि तबेल्यात जाऊन एखादा हत्ती किंवा 2-3 घोडे खायची. ती कधी उंट तर कधी शेळ्या पण खायची. तिचे खाणे संपले की ती परत राजवाड्यात येऊन झोपायची. पहिल्याने नोकर ही बातमी राजाला सांगायला घाबरले, पण हळूहळू जनावरांची संख्या घटायला लागली तेव्हा ती वार्ता त्यांनी राजाच्या कानावर घातली. जनावरे कोण मारते हे मात्र कुणालाच ठाऊक नव्हते. राजा चिंताक्रांत झाला. तो खोलीत येरझारा घालू लागला. तेव्हा राक्षस राणी म्हणाली, "मी चोर पकडून दिला तर मला काय द्याल?" "काहीही, कितीही देईन." "तर मग उद्या सकाळी मी चोर पकडून देते." राजा झोपल्यावर ती राक्षसीन उठली. मेंढ्यांच्या कोंडवाड्यात शिरली. तिने एक मेंढी मारली. तिचे रक्त एका मडक्यात भरले आणि ती राजवाड्यात परतली. मग ती बाकीच्या राण्यांच्या खोलीतून गेली. ते रक्त तिने त्यांच्या तोंडावर फासले आणि कपड्यांवर शिंपडले. मग आपल्या महालात निघून गेली. राजा झोपलेला होता. ती पलंगावर झोपली. पहाट झाल्यावर तिने राजाला उठवले आणि म्हणाली, "तुमच्या बायकांनीच ती जनावरं खाल्ली आहेत. त्या मनुष्य नाहीत, राक्षसीनी आहेत. तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर तुम्ही त्यांच्यापासून सांभाळून राहा. तुम्ही स्वतः त्यांच्या खोलीत जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी म्हणजे ते खरं की खोटं." राजाने पाहिले तर राण्यांची तोंडे रक्ताने माखली होती. कपड्यांवर रक्ताचे डाग होते. राजाला फार क्रोध आला. त्याने त्यांचे डोळे काढून त्यांना शहराबाहेरच्या एका सुक्या विहिरीत टाकून द्यायला सांगितले. त्याने सांगितलेली शिक्षा लगेचच अंमलात आली. एके दिवशी त्यांच्यापैकी एका राणीला मुलगा झाला. तो मुलगा मारून ते साऱ्या राण्यांनी खाल्ला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या राणीला मुलगा झाला. तोही साऱ्यांनी तसाच मारून खाल्ला. तिसऱ्या दिवशी तिसरीला मुलगा झाला. त्यालाही मारून खाल्ले. चौथ्या दिवशी चौथीला, 5व्या दिवशी 5वीला, 6व्या दिवशी 6वीला मुलगा झाला. त्या तिन्ही मुलांची तीच वाट लागली. 7व्या राणीला मूल व्हायला अवकाश होता. तिने आपला वाटा खाल्ला नाही, राखून ठेवला. पण तिला मुलगा झाला तेव्हा तिने त्याला मारू दिले नाही. बाकीच्या मुलांचे वाटे मिळाले होते तेच तिने त्या राण्यांना खायला दिले. तिचा मुलगा वाचला. तो वाढू लागला. 6 वर्षांचा झाला. त्याचे 7ही आयांचे त्याच्यावर फार प्रेम होते. मुलगा 6 वर्षांचा झाला. त्याने सारे जग पाहावे असे त्यांना वाटले, पण या खोल विहिरीतून त्याला बाहेरचे कसे दिसायचे? मग त्यांनी युक्ती केली. एकीवर एक अशा त्या 7 जणी उभे राहिल्या. मुलगा 7वीच्या खांद्यावर उभा राहिला. 7वीने त्याला विहिरीच्या काठावर उचलून ठेवले. तो मुलगा तिथून धावत निघाला आणि थेट राजवाड्यात पोहोचला. राजवाड्यातल्या स्वयंपाकघरात आला आणि खायला मागू लागला. नोकरांनी त्याला उरले सुरले अन्न दिले. थोडेसे खाऊन बाकीचे घेऊन तो आपल्या आयांकडे आला आणि त्याने ते अन्न त्यांना दिले. असे काही दिवस गेले. एक दिवस राजाचा स्वयंपाकी त्याला म्हणाला, "माझी आई वारली आहे, तेव्हा आज काही पदार्थ तू कर." मुलगा हो म्हणाला. स्वयंपाकी आईच्या अंत्यक्रियेसाठी निघून गेला. मुलाने इतका उत्तम स्वयंपाक केला की राजा फार खुश झाला. संध्याकाळी स्वयंपाकी परत आला. तेव्हा राजा म्हणाला, "आजचा स्वयंपाक फारच छान होता. नेहमी असाच कर." स्वयंपाकी म्हणाला, "महाराज, आज मी स्वयंपाक केला नाही. एका मुलाला कामाला ठेवलं आहे. त्याने केला."
राजा म्हणाला, तर मग त्या मुलाला चांगला पगार देऊ नोकरीला ठेव. तेव्हापासून राजाची त्या मुलावर फार मर्जी बसली. मुलगा रोज संध्याकाळी अन्न घेऊन विहिरीकडे जायचा. वाटेत त्याला एक फकीर भेटायचा. तो त्याच्याकडे भिक्षा मागायचा. मुलगा त्याला देखील रोज अन्न द्यायचा. अशी काही वर्षे निघून गेली. मुलगा आता देखणा तरुण झाला होता. एकदा राणीच्या तो नजरेला पडला. त्याचे रूप पाहून तिला तो आवडला. तिने त्याला बोलावले आणि त्याची सारी हकीकत विचारली. मुलाने भोळेपणाने आपल्या आयांची आणि त्या विहिरीतल्या घराची गोष्ट सांगितली. राणी संतापली. तिने त्या मुलाला मारून टाकायचा निश्चय केला. मग आजाराची सोंग करून ती निजूर राहिली. राजाने विचारले, राणी तुला काय होतंय? मला काय होते ते नुसतं विचारून काय होणार? हकीमाने सांगितलं की फार भयंकर आजार आला आहे. जर वाघिणीचं दूध मिळालं तरच बरे व्हाल. पण ते कसं मिळायचं? वाघिणीचं दूध घेऊन येणार कोण? अगं आपला स्वयंपाकी मुलगा आहे ना, तो फार विश्वासू आहे. आपण केलेले उपकार तो कधी विसरायचा नाही. तर आपण त्यालाच पाठवूया. दुसरा कुणी हे काम अंगावर घेईल असं मला वाटत नाही. त्या मुलाने हे काम अंगावर घेतले. सकाळीच तो वाघिणीचे दूध आणायला निघाला. वाटेत फकीर भेटला. कुठं चालला आहेस? त्याने विचारले. राजेसाहेबांनी मला राणीसाहेबांसाठी वाघिणीचं दूध घेऊन ये म्हणून सांगितलं आहे. त्यांचे माझ्यावर फार उपकार आहेत. जाऊ नकोस. असं साहस करायचं तुझ्या मनात तरी कसं आलं? पण मुलगा ऐके ना. मला जीवाची पर्वा नाही. कर्तव्य केलंच पाहिजे, तो म्हणाला. तो ऐकत नाहीसी पाहून फकीर म्हणाला, एवी तेवी तू ऐकतच नाहीस. पण जातो आहेस तर निदान माझा सल्ला तरी लक्षात ठेव. म्हणजे तुला इजा होणार नाही आणि तुझं काम पार पडेल. तू बाणानं वाघिणीच्या एका आचळावर तीर मार. बाण लागला की वाघीण तुला विचारेल, तू बाण का मारलास? मग तू सांग की वाघीणबाई, मला तुला मारायचं नाही. तुझ्या आचळाला भोग पाडलं की त्यातून दूध सरसर बाहेर पडेल आणि तुझ्या छाव्यांना पोटभर दूध मिळेल. तुझी पिल्लं बघ कशी रोड आणि दुबळी झाली आहेत. मला त्यांची कीव येते. तेव्हा त्यांना दूध जास्त मिळावं म्हणून मी तीर मारला. मग त्या मुलाला आशीर्वाद देऊन फकीर निघून गेला. मुलगा आनंदाने पुढे गेला. रानात त्याला ती वाघीण तिची पिल्ले दिसली. त्याने तिच्या आचळावर नेम धरून तीर मारला. वाघीण चवताळली आणि ओरडली, तू काय म्हणून मला बाण मारलास? मुलाने फकीराने सांगितले होते तेवढे तिला सांगितले आणि पुढे म्हणाला, आमची राणी आजारी आहे. तिला वाघिणीचं दूध हवं आहे. राणी? वाघीण म्हणाले, अरे ती राक्षसी नाही हे तुला कसं माहीत नाही? तिच्यापासून लांब राहा, नाहीतर ती तुला मारून टाकेल. राणीसाहेब असं करणार नाहीत. त्यांचा माझ्यावर फार लोभ आहे. ठीक आहे, मी तुला थोडंसं दूध देते, पण राणीपासून सावध राहा. मग ती त्याला एका उंच खडकाजवळ घेऊन गेली. बघ माझ्या दुधाचा प्रताप, असे म्हणून तिने दुधाची धार त्या खडकावर सोडली. त्याबरोबर तो खडक दुभंगला. बघितलंस ना? पण तुझी राणी राक्षसी नाही. मी दिलेलं सारं दूध ती प्याली तरी तिला काही व्हायचं नाही. तरी पण हे दूध घेऊन जाणी प्रत्यक्ष काय होतं ते बघ. मुलगा दूध घेऊन राजवाड्यात आला. ते दूध त्याने राजाकडे दिले. राजाने राणीला दिले. ती ते सारे घटाघटा प्याली. वा वा, माझं सारं दुखणं आता गेलं की, असे म्हणाले. आता तर राजा त्या मुलावर फारच प्रसन्न झाला. त्याने त्याला राजवाड्याच्या नोकरात काही मानाची जागा दिली. काही दिवसांनी राणीने फिरून आजाराची सोंग केले. राजाने विचारले तेव्हा ती म्हणाली, ज्या रानातून वाघिणीचं दूध आणलं त्याच रानात माझ्या आजोबांचं घर आहे. आजोबांजवळ एक औषध आहे, त्यानंच मला बरं वाटेल. तुम्हाला वाटलं तर कुणाला तरी ते आणायला पाठवा. राजाने फिरून ती कामगिरी त्या मुलावर सोपवली. मुलगा निघाला. वाटेत फिरून फकीर भेटला. मुला जाऊ नकोस, तो माणूस नव्हे राक्षस आहे. तो तुला मारले वाचून राहायचा नाही. पण मुलाचा निश्चय ढळला नाही. तेव्हा फकीर म्हणाला, जायचंच म्हणतोस तर माझा एक, तू त्या राक्षसाला आजोबा अशी हाक मार. मग तो म्हणेल, माझी पाठ खाजव. तुला ती खाजवावीच लागेल. तू ती ओरबाडून काडीत खाजव. मुलगा ठीक आहे असे म्हणाला नि निघाला. जंगल दाट नि अंधारे होते. वाट संपता संपेना. अखेर राक्षसाचे घर आले. मुलगा राक्षसापुढे उभा राहिला आणि म्हणाला, आजोबा, मी तुमचा नातू आहे. माझी आई आजारी आहे. तिनं औषध आणायला मला तुमच्याकडे पाठवलं आहे. ठीक आहे, मी औषध देईन, पण तू अगोदर माझी पाठ खाजव. केवढी कंड सुटली बघ. राक्षस खोटे बोलत होता. त्याची पाठबीट काही खाजत नव्हती.
त्याला मुलगा राक्षस आहे की नाही हे पडताळून पाहायचं होतं. मुलगा पाठ खाजवायला बसला. खरा खरा नखांनी तो खाजू लागला. आपली नखं त्याच्या पाठीत खुपसून मांस ओरबाडू लागला. राक्षस पुरे म्हणाला. त्यानं मुलाला औषध दिले. ते घेऊन तो राजवाड्यात आला. त्याने औषध राजाकडे दिले. राजाने राणीला दिले. राजाने त्या मुलाला मोठी बक्षिशी दिली. राणी मात्र बेचैन झाली. त्या मुलाचा काटा कसा काढावा ते तिला कळेना. तिने मग आपल्या आजीकडे पाठवायचे ठरवले. तिथून तो परतणे शक्य नव्हते. तेव्हा ती राजाला म्हणाली, माझी फणी मी घरी विसरून आले. तुम्ही माझ्या आजीकडे त्या मुलाला पाठवून ती मागवून घ्या. मी एक पत्र आजीला लिहून त्याच्याजवळ देते. राजाने हो म्हणून मुलाला आज्ञा केली. मुलगा आजीकडे राणीचे पत्र घेऊन निघाला. वाटेत फकीर भेटला. कुठं चाललास त्याने विचारले. मुलाने सारी हकीकत सांगितली. फकीर म्हणाला, मला ते पत्र पाहू दे. मुलाने दिलेले पत्र त्याने वाचले आणि तो म्हणाला, अरे तू काय आपणहून मरायला निघालास. या पत्रात तुला मारून टाक म्हणून लिहिलं आहे. बघ काय लिहिलं आहे ते. हे पत्र घेऊन येणारा इसम माझा वैरी आहे. तो जिवंत आहे तर माझ्या मनासारखं काही व्हायचं नाही. तरी तुझ्याकडे आल्याबरोबर त्याला मारून टाक. तो मला दृष्टीसमोर देखील नको आहे. मुलगा ते ऐकून चळाचळा कापू लागला. तेव्हा फकीर म्हणाला, घाबरू नकोस. राजाची आज्ञा आहे म्हणून तू जात आहेस. मी तुला दुसरं पत्र देतो. ते घेऊन जा. फकीराने राणीचे पत्र फाडले आणि दुसरे पत्र लिहिले की हे पत्र घेऊन येणारा इसम माझा मुलगा आहे. तो आल्यावर त्याची नीट बडदास्त ठेव. त्याला मायेनं वागव. ते पत्र मुलाजवळ देऊन तो म्हणाला, तिला तू आजी म्हणून हाक मार. मुलगा रानातून निघाला. रानातून चालत चालत तो राक्षसीच्या घरी पोहोचला. आजी अशी हाक मारली. राक्षसीन बाहेर आली तेव्हा ते पत्र त्याने तिला दिले. राक्षसीन ते पत्र वाचून फार आनंदली. मुलाला पोटाशी धरून तिचे मुक्के घेतले. राणीने राजा यांच्याबद्दल पुष्कळ चौकशी केली. तिने त्याच्या खाण्यापिण्याची फारच छान व्यवस्था ठेवली. काही कमी पडू दिले नाही. एवढेच नाही तर त्याला पुष्कळशा वस्तू दिल्या. एक साबूचे मडके दिले. ते जमिनीवर टाकले की त्यातून एक मोठा डोंगर निघायचा. दुसरे मडके दिले. त्यात सुया भरलेले होते. ते पडले की एक डोंगर व्हायचा आणि त्याच्यावर सारी सुयांची झाडं भरलेली असायची. एक पाण्याने भरलेले मडके दिले. ते जमिनीवर टाकले की त्यातून एक मोठी थरली नदी वाहू लागायची. तिने त्याला दाखवले. ती म्हणाली, हे 7 कोंबडे म्हणजे तुझे 7 मामांचे जीव आहेत. हे कोंबडे आहेत तोवरच तुझे मामा जगतील. हे कोंबडे जिवंत आहेत तोवर त्यांचे नखभर वाईट कुणी करू शकणार नाही. तिने त्याला एक चरखा दाखवला. हा चरखा म्हणजे माझा जीव आहे. तो मोडला तर मी मोडेन आणि मरेन, पण तो आहे तोवर मला काही व्हायचं नाही. मग तिने त्याला एक कबूतर दाखवले. ती म्हणाली, या कबुतरात तुझ्या आजोबांचा जीव आहे. तिने त्याला एक चिमणी दिली आणि म्हणाली, या चिमणीत तुझ्या आईचा जीव आहे. तिने त्याला एक औषध दिले आणि म्हणाली, या औषधानं आंधळ्यांना दृष्टी येईल. मुलगा आनंदाने आजीचे पाय पडला. रात्री तो झोपला. पहाटेची वेळी ती राक्षसी नदीवर आंघोळीला गेली. तेव्हा त्याने 7 कोंबडे आणि कबूतर मारून टाकले. चरखा आपटून मोडून टाकला. ताबडतोब तो राक्षसीन त्याचे 7 मुलगे मेले. मग त्याने ती चिमणी एका पिंजऱ्यात ठेवली. ते औषध घेतले आणि तो मडकी घेऊन निघाला. वाटेत आपल्या आई होते त्या विहिरीपाशी तो आला. त्याने तो औषध त्यांना दिले. त्यांना दिसू लागले. ते सारेजणी धडपडत विहिरीबाहेर आले. मुलाबरोबर ते 7ही राण्या राजवाड्यात आल्या. राजवाड्यात आल्यावर मुलगा राजाला म्हणाला, महाराज, मला तुमच्याजवळ आज पुष्कळ गुपित उघडी करायची आहेत. तर मी काय सांगतो ते शांतपणाने ऐका. तुमची राणी राक्षसी नाही. तिच्या चिथावणीवरून ज्या राण्यांचे डोळे काढून तुम्ही त्यांना विहिरीत लोटून दिलेत त्यातल्या धाकटीचा मी मुलगा आहे. तिला हे कळलं तेव्हा मला मारण्याचा घाट तिने घातला. मी राज्यावर बसेन ही धास्ती तिला आहे आणि म्हणून मी माझ्या जीवावर उठले आहे. तिच्या आईबापांचा आणि भावांचा मी निकाल लावला आहे. आता मी तिचा जीव घेणार आहे. तिचा जीव या चिमणीत आहे. असे म्हणून त्याने त्या चिमणीची मान पिरगाळली. चिमणी मेली तशी राणी पण मान मोडून मेली. मग मुलगा म्हणाला, बाबा, आता माझ्याबरोबर चला. या पहा तुमचे खरे राणे. तुम्हाला 7 मुलगे होते, पण 6 जण यांचे भूकबळी झाले. मी एकटाच बचावलं. अरे रे, मी हे काय करून बसलो. नव्या राणीनं मला फसवलं. राजा पश्चाताप होऊन रडू लागला. त्यानंतर त्या राण्या राजवाड्यात सुखानं राहू लागल्या. राजा आणि राजपुत्र राज्य करू लागले.
त्या 3 मडक्यांच्या पुढे त्यांनी अवतीभोवतीची राज्ये काबीज केली. सारेजण आता सुखात राहू लागले. ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.